नमस्कार, मी प्रियंका गोरड भाग्य विजय आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आपले स्वागत करते आणि दरवेळेसप्रमाणे आजही एक नवीन विषय घेऊन आले आहे। आजचा आपला चर्चेचा विषय आहे विजयादशमी भाग्य विजयकारक आणि या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत औरंगाबादचे डॉक्टर विजय साटोरीकर। सर, स्वागत आहे तुमचं कार्यक्रमामध्ये। नमस्कार। चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी मी सरांची थोडक्यात ओळख करून देते। सर गेल्या 22 वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत। मागील 3 पिढ्यांपासून ही परंपरा चालू आहे। ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र या विषयात सरांनी पीएचडी देखील केली आहे। द प्राइड ऑफ भास्कर अवॉर्डने सरांना गौरवण्यात आले। चला तर मग आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया। सर, दसरा या उत्सवाला विजयादशमी असं नेमकं का म्हणतात? दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा, कारण हा सणच असा आहे की त्या दिवशी आनंद असतो। त्यामुळे सर्वप्रथम मी सर्व प्रेक्षकांना येणाऱ्या विजयादशमीच्या शुभेच्छा देतो। आणि ह्याला विजयादशमी दसऱ्याला का म्हणतो ह्याचं कारण काय की अज्ञानावर ज्ञानानं विजय मिळवायचा असतो, शत्रूवर पराक्रमाने विजय मिळवायचा असतो आणि वैर्यावर प्रेमाने विजय मिळवायचा असतो। आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा हा दिवस आहे, म्हणून ह्याला आपण विजयादशमी असं म्हणतो। विजयादशमीचा नेमका इतिहास काय आहे सर? ह्याचा इतिहास जर पाहायला गेला आपण महत्त्वाचं की या दिवशीच रामाने रावणाचा वध केला होता। म्हणजे नवरात्रीचे 9 दिवस आपण मागचा विषय घेतला होता, त्यामध्ये काय पाहिलं आपण की देवीची उपासना सगळ्या गोष्टी ह्या पाहिल्या। याच्यामध्ये रामाने सुद्धा देवीची उपासना केली होती ह्या नवरात्रामध्ये। आणि त्यानंतर नवमीच्या दशमीच्या दिवशी म्हणजे अश्विन शुद्ध दशमी म्हणजे विजयादशमी, या विजयादशमीच्या दिवशी रावणाचा वध केला रामाने, त्यामुळे तो विजयाचा दिवस त्यामुळे मानला जातो। त्यासोबतच आजच्याच दिवशी जेव्हा पांडव अज्ञातवासातून आले आणि त्यांना जेव्हा कळालं की कौरवांनी विराटांच्या गायी पळवल्या आहेत, मग त्या गायी मिळवण्यासाठी शमीच्या वृक्षावर ज्यांनी आपले जे शस्त्र ठेवले होते ते शस्त्र काढून घेतले आणि त्यांनी कौरवावर आक्रमण केलं आणि याच दिवशी त्यांनी त्या कौरवावर विजय मिळवला, म्हणून ह्याला विजयादशमी किंवा ह्याचा इतिहास अशा पद्धतीने आपण सांगू शकतो। नक्की सर, नवरात्रीच्या 9 दिवसांनंतर येतो तो दसरा। मग त्या दसरा हा जो काही सण आहे तो नेमका कसा साजरा करायचा? दसऱ्यामध्ये प्रमुख 4 गोष्टी करणं फार गरजेचं असतं। एक सीमोल्लंघन, दुसरं अपराजिता पूजा, शमीपूजन आणि शस्त्रपूजा, ह्या 4 गोष्टी दसऱ्याच्या दिवशी आपण करणं फार गरजेचं असतं। अशा प्रकारे आपण हा दसरा साजरा करू शकतो। नक्की सर, सीमोल्लंघन म्हणजे नेमकं काय? सीमोल्लंघन म्हणजे काय की आपल्या सीमेच्या बाहेर जाणं, म्हणजे कोणत्या वेळेला जायचं ते तर तिसरा प्रहर ज्याला म्हणतो आपण, तर त्या काळामध्ये आपण आपल्या सीमोला बाहेर जायचं। त्या ठिकाणी जे शमीचं वृक्ष आहे त्या ठिकाणी किंवा आपट्याचं जे वृक्ष असते त्या ठिकाणी थांबायचं आणि तिथून मग तिथले आपट्याची जी पानं असतात त्याला आपण सोन्याची पानंसुद्धा असं म्हणतो, ती पानं घेऊन आपल्या घरी यायचं। घरी आल्यानंतर घरातली जी आपली पत्नी असेल किंवा बहीण असेल किंवा आई असेल, जी सुवासीन असेल, सौभाग्यवती असेल अशी ती स्त्री असते, ती आपल्याला औक्षण करते, ओवाळते। त्यानंतर आपण त्यांना ती जे आपण सोनं आणलेलं आहे लुटून ते त्यांच्या तबकामध्ये आपण ती सोनं टाकतो। पहिल्या काळामध्ये काय असायचं की मराठी वीर किंवा राजपूत वीर हे जेव्हा युद्धाला जायचे आणि ते युद्धाच्या तिथून शत्रूच्या इथलं जे लुटलेलं सोनं असायचं ते सोनं त्या स्त्रीच्या तबकामध्ये द्यायचे आणि ते सीमोल्लंघन बाहेरून आलेले असे ते सीमोल्लंघन करून यायचे। सीमोल्लंघनाचं महत्त्व काय की त्या दिवशी तुम्ही बाहेर जाऊन शत्रूवर विजय मिळवून घरी यायचं असतं आणि तिथून लुटून आणलेलं जे काय असेल ते घरच्यांना, आपल्या आप्तस्वकीयांना किंवा आपल्या घरातले जे वडीलधारे माणसं असतात त्यांना ते द्यायचं। अशा पद्धतीनं हे सीमोल्लंघन असतं। नक्की सर, शमी आणि आपट्याची पानं जी काही दसऱ्याला आपण देत असतो, मग दसऱ्याला त्या आपट्याच्या पानांचं नेमकं महत्त्व काय आहे? आता त्याची फार मोठी कथा आहे, तुला एक सांगतो। एक वरतंतू नावाचे गुरु होते आणि त्यांचे हजारो शिष्य होते आणि त्यांच्याकडे विद्याभ्यास ज्ञान ग्रहण करण्यासाठी हजारो शिष्य असायचे आणि ते त्यांना शिष्यांना ज्ञान द्यायचे आणि त्यांना शास्त्रपूजा आणि आध्यात्मिक ज्ञान ह्या दोन्ही गोष्टीचा अभ्यास त्यांच्याकडून घ्यायचे ते। आणि असं झाल्यानंतर त्यांच्याकडे एक कोस्थ नावाचा एक शिष्य होता आणि जेव्हा त्याचं शिक्षण पूर्ण झालं आणि ते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला असं वाटलं की आपल्याला गुरुने एवढं ज्ञान दिलेलं आहे, आपण त्याच्या बदल्यात गुरुदक्षिणा म्हणून गुरुला काहीतरी दिलं पाहिजे। मग ते गुरुकडे गेले, वरतंतूकडे, आणि गुरुला म्हणले, गुरुजी तुम्ही आम्हाला एवढं ज्ञान दिलं आणि माझी इच्छा आहे म्हणे की त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही आमच्याकडून काहीतरी गुरुदक्षिणा घ्यायला पाहिजे।
वरतंतू हे गुरु असल्यामुळे त्यांनी म्हणले की विद्या ही दान करण्याची गोष्ट आहे, ती बाजार किंवा त्याचा सौदा करण्याची गोष्ट नाही. त्यामुळं तुम्ही शहाणे झालात, शिकलात, यातच मला मोठेपण आहे, मला गुरुदक्षिणा वगैरे काही नको. पण कोचचा हट्टाला पेटला आणि तो म्हणला नाही गुरुजी म्हणलं काही ना काहीतरी तुम्हाला गुरुदक्षिणा घ्यावी लागेल. मग त्या गुरुने एक त्याला सांगितलं हरकत नाही, मी तुला 14 विद्या शिकवल्यात, तर ह्या 14 विद्याच्या बदल्यामध्ये मला तू 14 कोटी सुवर्णमुद्रा दे. आता कोचाला वाटलं आपण हे सहजरित्या आपण एवढ्या सुवर्णमुद्रा कमवू शकू, पण त्यानं प्रयत्न केले, ते जमलं नाही त्याला. मग रघुवंशाचा जो पूर्वज होता, म्हणजे रामाचा जो पूर्वज होता, रघु नावाचे एक राजे होते आणि त्यांनी नेमकाच एक चंडी याग केला होता. त्यामध्ये त्यांनी स्वतःची पूर्ण मालमत्ता संपत्ती सगळी दान केली होती आणि ते एका पर्णकुटीमध्ये राहू लागले. आणि हा कोच त्यांच्याकडे गेला आणि ते म्हणलं तुम्ही राजे आहात आणि माझ्या अशी गोष्ट मला गुरुदक्षिणा द्यायची आणि मला त्यांना 14,000 कोटी सुवर्णमुद्रा द्यायच्यात आणि ते तुम्ही जर नाही दिल्या तर मला दुसरं कोणीच नाही देणार, तुमच्याकडून मला अपेक्षित आहे आणि तुम्ही ते मला द्यायला पाहिजे. आणि त्या रघु महाराजांना असं वाटलं की आपल्या दारात कोणी आला आहे आणि आपण त्याला देत नाहीत, ही रघुवंशाची परंपरा नाही. मग त्यांनी काय केलं की कुबेराला निरोप पाठवला की मला एवढ्या सुवर्णमुद्रांची आवश्यकता आहे आणि त्या सुवर्णमुद्रा तू मला आणून दे. पण कुबेरानं त्याकडे थोडं दुर्लक्ष केलं, आणून दिलं नाही. मग रघु राजाला खूप राग आला आणि त्यानं ठरवलं की आता कुबेरासोबत आपण युद्ध करायचं. ही गोष्ट इंद्राला कळाली. मग इंद्रानं कुबेराला सांगितलं की अरे कुबेरा, तू जर असं नाही केलं तर रघु राजा तुझ्यावर आक्रमण करेल आणि तुझी सगळी संपत्ती घेऊन जाईल. तर ते जसं म्हणतंय तसं तू हे कर. तर तू आता त्याच्या समोर तर नाही जाऊ शकत, तर एक काम कर की त्याच्या वेशीच्या बाहेर एक आपट्याचं झाड आहे, त्याच्यावर सुवर्णमुद्राचा पाऊस टाक. मग तेव्हा कुबेरानं तिथं सुवर्णमुद्राचा पाऊस टाकला आणि ते पाऊस टाकल्यानंतर त्याच्यातल्या 14,000 कोटी ज्या सुवर्णमुद्रा होत्या त्या कौत्सानं आपल्यासोबत आपल्या गुरुदक्षिणाला द्यायला नेल्या, पण बाकीच्या ज्या उरल्या होत्या त्यांनी रघुराजांना आपल्या जनतेमध्ये वाटून टाकल्या. अशा प्रकारे हे आपट्याच्या झाडाचं महत्त्व आहे. नक्कीच मला माहित नव्हतं आपट्याच्या झाडाचं इतकं मोठं महत्त्व आहे आणि इतकी मोठी गोष्ट असेल त्यामागे. सर, अपराजिता पूजन हे नेमकं कसं करायचं असतं आणि कसं काय असतं, जेव्हा आपण सीमोल्लंघनाला जातो तिथे जेव्हा आपण तिथे आपट्याची झाडाची पूजा करतो आणि त्यानंतर तिथेच आपण खाली अष्टदल मांडायचं आणि त्या ठिकाणी अपराजिता म्हणजे देवी आहे, त्या देवीचं नाव आहे अपराजिता, म्हणजे ती अपराजित झालेली आहे, म्हणजे ती जिंकलेली आहे. अशा पराजित असं विजयी झालेल्या देवीची मूर्ती त्या अष्टदलावर स्थापन करायची. आपट्याचं झाड, शमीचं झाड आणि ह्याचं आपल्या अपराजिता देवीची मूर्ती, ह्या तिघांची त्यावेळेस पूजा करायची आणि मग आपण घरी यायचं, ही प्रथा आहे त्याची. नक्कीच म्हणजे ही परंपरा, ही प्रथा तुम्ही सांगता त्याच्यावरून असं वाटतं की नक्कीच या मागे खूप मोठा असा इतिहास आहे. सर, आपण घरी दसऱ्याच्या दिवशी पूजा करतो, मग पाटी असेल किंवा वहीवरती देवीची ते सरस्वतीची एक आकृती काढतो आणि त्यानंतर शस्त्र घरातले असतील किंवा दागिने असतील त्याची पूजा वगैरे करतात. मग त्याचं नेमकं महत्त्व काय आहे? कसं माहिती का की शस्त्र, मी आधी सांगितलं तुला की आपण जेव्हा हे 4 कृत्य आहे त्याच्यामध्ये शस्त्रपूजा येते. आता हे क्षत्रिय होते, राम जे होते ते क्षत्रिय होते, हे क्षत्रिय शस्त्रांची पूजा करायचे. पण आता कसं असतं की आता हे जी जाती आहेत ना, आपण जे म्हणतो की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र, ह्या जाती आहेत ना, ह्या जाती नसून ह्या आपल्या व्यवसायानुसार ठरलेल्या आहेत. की जो बुद्धीनं काम करतो तो ब्राह्मण, जो धैर्यानं काम करतो, जो लोकांची रक्षा करतो तो क्षत्रिय, जो व्यापार करतो तो वैश्य आणि जो हलके कामं करतो हे त्याला क्षुद्र असं म्हणतो. ही जी गोष्ट ना ही आपल्या शरीरावर पण आहे. हे जो भाग आहे वरचा हा ब्राह्मण आहे, हा जो छातीचा भाग आहे हा क्षत्रिय आहे, हा पोटाचा भाग आहे तो वैश्य आहे आणि कमरेच्या खालचा जो भाग आहे तो शूद्र आहे. अशा पद्धतीनं आपण कोणत्याही जातीबद्दल, पण काय असतं की जेव्हा पूजा दसऱ्याच्या दिवशी आपण ह्या पूजा का करतो की जर शैक्षणिक क्षेत्रातला असेल व्यक्ती, तो शिक्षक असेल तर त्याचं शस्त्र काय आहे की वहीपेन किंवा त्याचे सरस्वतीला जे असणारं साधन आहे ते त्याचे शस्त्र आहे. तसंच व्यापाराचं शस्त्र जे असतं त्याचं तराजू असतं, त्याचं जे कॅश बॉक्स असेल ते असेल त्याची त्यांना पूजा करायला पाहिजे. विद्यार्थी असेल तर त्यांना वह्या पुस्तकाची पूजा करायला पाहिजे. क्षत्रिय असेल तर त्यांनी शस्त्राची पूजा केली पाहिजे. अशा पद्धतीनं शस्त्राची पूजा म्हणजे की त्यावेळेस आपण करतो की आत्तापर्यंत तुम्हाला विजय दिलेला असे ह्या गोष्टीमुळं, तुझ्यामुळं मी आज जे काही आहे ते
तुझ्यामुळं आहे आणि मी आज पूजा करून तुला अशी प्रार्थना करतो की असेच विजय मला नेहमी मिळू देत. अशा पद्धतीने ती मनोभावे श्रद्धा ठेवून ती पूजा करायची असते. नक्कीच. आता यावेळेचा जो दसरा आहे त्यावेळेला पूजा करताना सरांनी जसं सांगितलंय त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी न चुकता आपली वह्या पुस्तकं नेऊन ठेवली पाहिजे. व्यापाऱ्यांनी आपल्या जी काही महत्त्वाच्या ज्या व्यापारासाठी गोष्टी असतात त्यांची पूजा केली पाहिजे. सरांकडून मला अजूनही माहिती जाणून घ्यायची आहे, मात्र भाग्यविजयमध्ये घेते एक छोटासा ब्रेक.